रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. संध्याकाळी बाल्कनीत स्तोत्र म्हणत बसले होते. अव्या, काय वह्या पुस्तकात बसलायस? चल, कट्ट्यावर सगळे वाट बघतायत. अरे यार, उद्या सबमिशनची लास्ट डेट. प्रॉब्लेम विचारला आईला, पण तिला वेळ कुठं आहे? काय बेडू, अरे आईला विचारायचे दिवस संपले. आपली AI आहे ना, हे बघ, तिला आपल्यासाठी वेळही असतो आणि तिच्याकडे उत्तरही असतं. दॅट टू विदिन नो टाइम यार. ॲट युअर सर्व्हिस ऑल टाइम. कुछ भी कभी भी. टाळ्या देत दोघंही कट्ट्याकडे पळाले. पण मी मात्र मित्रमैत्रिणींनो बसल्या जागी AIच्या चक्रव्यूहात अडकले. आता ज्येष्ठ नागरिकांच्या सवयीप्रमाणे म्हटलं तर कुठल्याही गोष्टीची सुरुवात आमच्या वेळीनं ह्याच संवादाचा श्री गणेशा होणार. खरं ना? अहो, 10-20 वर्षाचा फरक, पण एकूण आपण टुपण याच कॅटेगरीतले. खरं की नाही? आता आजकाल AIचा हा गजर सर्वच क्षेत्रामध्ये आणि सर्वच वयोगटात असा काही गगनाला भिडलाय म्हणता. अहो, आपलं जगणं या सुनामीत बुडलंय, बुडणार की काय, अशा शंकेनं माझ्या जीवाची अगदी घालमेल होते बघा. रेडीमेड, विना कष्ट, विना विलंब आपल्या समस्येचं सोल्युशन मिळतंय, हा ठेवा गवसला म्हणून अनेक मंडळी अगदी हवेवर तरंगतायत. अहो, कुणाला नवा पर्याय सापडला म्हणून. इतकंच काय, घरामध्ये कुणी बोलायला नाही, आता बोलण्यासाठी, मन मोकळं करण्यासाठी AI सारखी मैत्रीण मिळाली आहे असं म्हणत सगळीच जण आनंदाचे डोही, आनंद तरंग म्हणून तरंगतायत बघा. खरं की खोटं? वैज्ञानिक म्हणा, तंत्रज्ञ म्हणा, आपल्या बुद्धीची क्षमतेने पुढची झेप घेण्यासाठी सज्ज आहे. आज AI, उद्या काय, ह्या प्रश्नाने मी मात्र अगदी भांबावून गेले. अहो, निसर्ग मानवापुढे मानव निर्मित हा यंत्र मानव निर्माण करण्याचा शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ अगदी अथक प्रयत्न करत आहेत. आणि ह्या प्रयत्नात तुमचं माझं माणूसपण संपणार की काय? मित्रमैत्रिणींनो, हा प्रश्न माझ्यासारखा निसर्ग मानव असलेल्या तुम्हालाही पडत असेल. अहो, इतकंच काय, पण याच क्षेत्रातल्या तंत्रज्ञांना, शास्त्रज्ञांनाही हा प्रश्न सतावतोय बरं का. मी याला अपवाद नाही. AIची ही जादूची कांडी आणि तिच्या जादूचं गारूड खरोखरच पुढे काय, आज AI हा प्रश्न मनात पोखरतोय, मनाला उकळतोय. ह्या प्रश्नाचं हे जे काही सोल्युशन AI देतेय, त्यासाठी खुलजा सिमसिमचा मंत्र म्हणायला नको की जादूचा दिवाही घासायला नको. बस आपण ॲपवर फक्त आपली इच्छा व्यक्त करायची की एका क्लिकवर माहितीच्या कोठाराचा दरवाजा खुल गया. आणि तो बघताना आपली अवस्था मात्र होते, अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशील दोकराने. आणि हा अनुभव थरारक असला तरी सुद्धा भविष्याची भीती मनात सतत
जाणवून देणारा आहे यात शंकाच नाही. AI ही खरोखरच 21व्या शतकातली एक जादूगारणच म्हणायला हवी. बरं मित्रमैत्रिणींनो, अहो पूर्वीच्या पुराण कथातल्या दुष्ट कर्कश जादूगार किंवा जादूगारणींप्रमाणे ही नाही. क्लिक करताच विनम्र सेवकाप्रमाणे मेसेज येतो, व्हॉट कॅन आय डू फॉर यू किंवा हाऊ कॅन आय हेल्प यू. वा मित्रमैत्रिणींनो, अहो इथूनच तर जादूची सुरुवात होते. आता सुरुवातीलाच खूप छान वाटलं बघा हा मेसेज वाचताना. कारण मला सांगा, मदत मागायला जर आपण कुणाकडे गेलो तर काय अनुभव येतो? अतिशय त्रासिक वाकडं तोंड करून कटू शब्दामध्ये गोड उपदेशाचे डोस आपल्याला पाजले जातात. मदत बाजूलाच राहते. अर्थात हा माझा अनुभव आहे आणि मला खात्री आहे तुमचाही अनुभव यापेक्षा काही वेगळा नसणार. पहिल्या पायरीवरून आनंदात मी दुसऱ्या पायरीवर जाते आणि मग माझी समस्या तिच्या पुढे ठेवते. अहो श्वास घेण्याआधी संवाद सुरू. पहिलंच वाक्य, वा किती छान आहे तुझा प्रश्न. आता हे वाचतात मी हुरळतेच. कारण आजवर शाळेपासून घरात दारात कुणालाही मी शंका किंवा प्रश्न विचारला की एकच, असले फालतू प्रश्न पडतातच कसे तुला, बेंडोक कुठली. अगं ती रमी ढमी बघ, सगळे तिचे प्रश्न ती सोडवते. माझा प्रश्न न सोडवता माझ्या डोक्यात भरलेल्या कांद्या बटाट्यांची आठवण मात्र न चुकता प्रत्येक जणांनी करून दिलेली आहे, करून देतोय. आता या पार्श्वभूमीवर माझ्या प्रश्नात AI ला काय छान दिसलं हे मात्र मी विचारलं नाही बरं का. हो, उगाच हात दाखवून नाही, प्रश्न विचारून अवलक्षण कशाला करा, बरोबर की नाही. AI बरोबरच्या संवादाचे संवादी सूर असे सुरुवातीलाच जुळले. आणि मग काय, मग तिचं स्वरूप, कार्यक्षेत्र, क्षमता, तिच्या प्रभावाच्या आणि प्रभावाच्या वायुवेगानं होणारा प्रसार, लोकप्रियता, हे सगळं जाणून घेण्याचं प्रचंड कुतूहल अनेक दिवस जे माझ्या मनात होतं ते आता तिच्याच पुढे व्यक्त करायचं ठरवलं. हे सगळं प्रकरण वाढत गेल्यावर तुमच्या माझ्या माणसातल्या माणसाला अस्तित्वच नसेल का? आपलं अस्तित्वच ही AI ग्रासून संपवून तर टाकणार नाही ना. या भीतीचा, शंकेचा गोळा कायम मनात आहे, पोटात आहे. अहो भीती, शंका, चिंता याचं स्वरूप AIच्या प्रगतीची घोडदौड हा खरोखरच गंभीर आणि भीषण विषय झालाय आज. पण लक्षात कोण घेतं, खरं की नाही? हो, पण मित्रमैत्रिणींनो, असं नाही. मला जसा प्रश्न पडला तुम्हालाही तो पडतो. कारण तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांप्रमाणे या क्षेत्रातल्या तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ असलेल्या अच्युत गोडबोले, रोहित पांढारकर यांच्यासारख्या अनेकांना पडलाय. AI क्रांतीवर लिहिलेल्या लेखात बुद्धिमत्तेचं संवर्धन की अस्तित्वाचं विसर्जन हा नेमका प्रश्न उपस्थित करून त्यावर त्यांनी त्या लेखामध्ये विवेचन केलेलं आहे. पण मी मात्र माझ्या शंका किंवा प्रश्न थेट AI लाच विचारले. भविष्यातील अस्तित्वाची भीती, तळमळ तिलाच सांगितले. ते ऐकताच AI ने मला दिलासा दिला. मला म्हणाली, अगं भिण्याचं कारणच नाही, भीती सोड, मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन, तू विचार, मी तयार आहे. आणि मग काय मित्रमैत्रिणींनो, AI आणि मी आमच्यातला मेसेजच्या माध्यमातून थेट चॅट किंवा संवाद रंगला.
हो, तो लाईव्ह संवाद म्हणजे मेसेजचा तुमच्याबरोबर मला शेअर करायचा आहे, पण आत्ता आज नाही हं. त्यासाठी पुन्हा भेटूया पुढच्या भागात. हो, पण तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.